तरुणाईच्या संघर्षापुढे केंद्र सरकारची माघार हा लोकशाहीचा विजय. शशिकांत शिंदे. केंद्र सरकारच्या कथित हुकुमशाही आणि मनमानी कारभाराविरोधात देशभरातील तरुणांनी उभारलेल्या संघर्षामुळे अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून हा देशातील जागरूक तरुणाईच्या एकजुटीचा आणि लोकशाहीच्या शक्तीचा देदीप्यमान विजय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. शिंदे यांनी म्हटले आहे की लोकशाहीच्या मार्गाने सातत्याने संघर्ष करणाऱ्या तरुणांनी केंद्र सरकारला झुकण्यास भाग पाडले. देशातील वाढता जनक्षोभ, तरुणांचा तीव्र रोष आणि रस्त्यावर उतरलेले आंदोलन पाहून स्वतःला सर्व सत्ताधीश समजणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अखेर माघार घ्यावी लागली. ही घटना लोकशाहीच्या बळाची साक्ष देणारी असून जनतेच्या एकजुटीसमोर कोणतीही सत्ता टिकू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा हा केवळ एका व्यक्तीचा राजीनामा नसून देशातील तरुणांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा विजय आहे. हा बदलाची नांदी ठरणारा निर्णय असून देशात लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी असल्याचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांचा अपमान करत त्यांना कॉकरोच अर्थात झुरळ अशी अवमानकारक उपमा देण्यात आली होती. मात्र त्याच तरुणाईने शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करत सत्ताधाऱ्यांना झुकण्यास भाग पाडले. त्यामुळे तरुणांच्या सामर्थ्याला कमी लेखण्याची चूक कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. स्वतःला सर्वशक्तिमान समजणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, जनतेचा उद्रेक झाला की मोठमोठ्या राजसत्तांची सिंहासनेही धुळीस मिळतात, असे सांगत शिंदे यांनी देशभरातील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी, युवक आणि जागरूक नागरिकांचे अभिनंदन केले. त्यांच्या धैर्यामुळे लोकशाही अधिक बळकट झाल्याचे त्यांनी म्हटले. देशात जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे तरुणांनी आणि नागरिकांनी लोकशाहीच्या मार्गाने बुलंद आवाज उठवत राहावा. हुकुमशाही प्रवृत्ती विरोधातील परिवर्तनाची आणि नव्या लोकशाही क्रांतीची ही पहिली यशस्वी पायरी असल्याचेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. अजितदादांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प, विजय चोरमारे यांच्या व्याख्यानातून जीवनकार्याचा गौरव. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक, लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि पत्रकार विजय चोरमारे यांनी प्रेरणादायी व्याख्यान देत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि जीवन प्रवासाचा वेध घेतला. व्याख्यानादरम्यान विजय चोरमारे यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत या दोन्ही नेत्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राला त्यांच्या कार्याची खरी जाणीव आणि किंमत अधिक प्रकर्षाने झाली असल्याचे मत व्यक्त केले. समाजहित, विकासाभिमुख दृष्टी आणि लोकांशी असलेली त्यांची नाळ यामुळे दोन्ही नेते आजही जनमानसात अजरामर असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील, व्हाईस चेअरमन अनिल देसाई, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील, माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने, बँकेचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल पाटील यांच्यासह मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आजी माजी संचालक, पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती व सदस्य, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा, लोकहिताच्या कार्याचा आणि समाजसेवेच्या प्रेरणादायी वारशाचा जप करण्याचा संकल्प व्यक्त केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कोरेगाव शहर व तालुक्यात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी. विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी. कोरेगाव शहरासह तालुक्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी शनिवारी साजरी करण्यात आली. शहरातील तसेच तालुक्यातील विठ्ठल मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभर भजन, कीर्तन, महापूजा, महाआरती व नामस्मरण अशा धार्मिक कार्यक्रमांनी परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोरेगाव शहरातील व्यापारपेठ येथील श्री विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा करण्यात आली. आकर्षक फुलांनी सजवलेल्या गाभाऱ्यात श्री विठ्ठल रुक्मिणी यांना
अलंकारयुक्त पोशाख परिधान करण्यात आला. महाआरतीनंतर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात केलेली विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. दुपारच्या सत्रात भजनी मंडळाच्या वतीने हरिनामाचा जागर कार्यक्रम पार पडला. श्री क्षेत्र बोरबन, श्री क्षेत्र ब्रह्मपुरी आणि श्री क्षेत्र देऊर या विठ्ठल मंदिरामध्ये सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर धार्मिक विधी, सामूहिक आरती, हरिपाठ, भजन आणि नामस्मरणाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. अनेक वारकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपवास करून विठ्ठलाचे दर्शन घेत चातुर्मासाच्या प्रारंभाचे स्वागत केले. बर्गे कुटुंबियांच्या आरफळ कॉलनी जवळील श्री विठ्ठल मंदिरातही विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठलाची फुलांनी आकर्षक आरास करण्यात आली होती. मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी कायम होती. सायंकाळी महाआरतीनंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. हिंदू धर्मात देवशयनी एकादशी अर्थात आषाढ शुद्ध एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होत असून वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणून अनेक वैष्णव भक्त उपवास, जप, नामस्मरण आणि विठ्ठलभक्ती दिवस व्यतीत करतात. त्यामुळे शहरासह तालुक्यातील मंदिरामध्ये दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे गायन करण्यात आले. दरम्यान रहमतपूर येथील श्री रोकडेश्वर महाराजांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान श्री विठ्ठलाच्या रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली. या दर्शनासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकूणच कोरेगाव शहर आणि तालुक्यात आषाढी एकादशी भक्तिभाव, उत्साह आणि विठ्ठल नामाच्या गजरात अत्यंत मंगलमय वातावरणात साजरी झाली. टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने थार जीप चोरणारा भामटा अखेर गजाआड. 32 लाखांच्या 2 वाहनांसह सोलापूरच्या आरोपीस अटक. सातारा शहर पोलिसांची कामगिरी. नवीन महिंद्रा थार जीप कार खरेदी केल्याचा बहाणा करून टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली जीप पळवून नेणाऱ्या अट्टल भामट्याला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सोलापूर येथे अटक केली आहे. सोहेल अफजल बागवान, वय 28, व्यवसाय मजुरी, मूळ राहणार जुनीपेठ पंढरपूर, सध्या राहणार जामखंडी पूल, बुधवारपेठ सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल 32 लाख रुपये किमतीच्या 2 महिंद्रा थार जीप जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सातारा शहर आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील चाकण पोलीस ठाण्यातील 2 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक 5 जुलै 2026 रोजी सातारा शहरातील महिंद्रा शोरूममधून एका अनोळखी इसमाने थार जीप खरेदी करायची असल्याचे भासवले. टेस्ट ड्राईव्हसाठी थार जीप ताब्यात घेतली, मात्र थार जीप पुन्हा परत न आणता तो पसार झाला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन मेहत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले. आरोपी थार जीप घेऊन पुण्याच्या दिशेने गेला असल्याचे दिसून आले. त्यानंतर गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी सोलापूर शहरातून संशयित आरोपी सोहेल बागवान याला ताब्यात घेतले आणि अटक केली. अटकेदरम्यान पोलिसांनी कसून चौकशी केली असता सातारा शहर आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही अशाच प्रकारे 32 लाख रुपये किमतीची दुसरी थार जीप पळवून नेली असल्याची कबुली दिली. आरोपीने दाखवून दिलेल्या ठिकाणावरून पोलिसांनी दोन्ही थार जीप जप्त केल्या आहेत. दरम्यान वाहन खरेदी, विक्री अथवा टेस्ट ड्राईव्ह देताना नागरिक आणि व्यावसायिकांनी आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करावी, तसेच कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन सातारा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, निलेश यादव, विक्रम माने, प्रवीण कडव यांच्यासह डीबी पथकातील अंमलदार पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, वैभव माने, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, सचिन आदमाने, ऋषिकेश डोळस आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे. खंडाळ्यात 80 ग्रॅम गांजासह संशयित ताब्यात. रोख रक्कम व कारसह सुमारे 7,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. खंडाळा पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधातील विशेष मोहिमेत धडक कारवाई करत 80 ग्रॅम गांजासह एका संशयिताला अटक केली आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि 4 चाकी वाहनांसह एकूण 7,63,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना 24 जुलै रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की खंडाळा येथील जुन्या टोल नाक्याजवळ एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या टाटा अल्ट्राज कारमध्ये गांजा बाळगून थांबलेला आहे. त्यानुसार पोलिसांनी पंच व छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत घटनास्थळी छापा टाकला. यावेळी सचिन अनिल इंद्रेकर, वय 44, राहणार कांदळी,
तालुका जुन्नर, जिल्हा पुणे याची झडती घेतली असता त्याच्याकडे 80 ग्रॅम गांजा, 2,63,100 रुपये रोख रक्कम आणि 5 लाख रुपये किमतीची टाटा अल्ट्रॉज कार असा एकूण 7,63,100 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 28 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.